नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाइंड प्रिलियम्सच्या PYQ डिस्कशन सिरीजमध्ये आज आपण 2021 साली जो कंबाइंड प्रिलियम्सचा पेपर झाला होता त्याच्यातल्या पॉलिटी या घटकाचे डिस्कशन करणार आहोत। सप्टेंबर 2021 मध्ये हा पेपर झालेला होता। मला वाटतं 2020चा तो पेपर होता, परंतु कोविड त्या सगळ्या सिच्युएशनमुळे तो पेपर थोडासा पुढे मागे होत राहिला आणि त्यामुळे तो झाला सप्टेंबर 2021 मध्ये। मी 2023चा पाहिला, आपण 22चा पाहिला आणि त्यामुळे त्याचं 21 असंच नाव तिथे ठेवलेलं आहे। जेव्हा तो पेपर कंडक्ट केला गेला त्यानुसार आपण ते इयर ठेवलेलं आहे। ह्या पेपरची जी काही कॉपी आहे, सॉफ्ट कॉपी जी आहे PDF, ती मी सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून दिलेली आहे। ती तुम्ही डाउनलोड करू शकता, एकतर त्याची प्रिंट घेऊ शकता किंवा डिजिटल कॉपीमध्ये सुद्धा तो तुम्ही बघू शकता। परंतु डिस्कशन पाहताना तो जो पेपर आहे तो तुमच्या समोर असायला हवा। इथून पुढे सुद्धा ही PYQ सिरीज जी काही आहे ती कंटिन्यू होणार आहे, तर त्या वेळेला ते क्वेश्चन पेपर्स किंवा तो प्रश्नांचा संच मी सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत जाईल, म्हणजे त्या वेळेला तो तुम्हाला उपलब्ध होईल। हा ए संचातला पेपर आहे माझ्याकडे जो आहे, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 91 ते 100 91 to 100 असे 10 प्रश्न पॉलिटी या घटकावर विचारले गेले होते। वन बाय वन आपण ते डिस्कस करूया। बघा, प्रश्न क्रमांक 91, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधानाच्या निर्मिती संबंधातलं एक वाक्य त्याच्यामध्ये दिलंय आणि संविधानातल्या तरतुदींच्या ज्या प्रेरणा आहेत, सॅलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे M लक्ष्मीकांत यांच्या प्रकरणातील सुरुवातीचे जे 2-3 चॅप्टर्स आहेत ते खूप महत्त्वाचे झालेले आहेत। गेल्या 4 वर्षांपासून मी ओरडून सांगतोय, म्हणजे जुन्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा, की तुम्ही मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सॅलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ह्या चॅप्टर्सकडे आणि याच्यातल्या माहितीकडे दुर्लक्ष करू नका। राज्यसेवा पूर्व असेल, कंबाइंड पूर्व असेल, मेन्स असेल, या सगळ्या परीक्षांमध्ये प्रत्येक वर्षी पॉलिटीच्या घटकासाठी ह्या चॅप्टर्समधले 2-3 प्रश्न विचारलेच गेले आहेत आणि याच्यातले सगळे प्रश्न हे फॅक्ट बेस्ड असतात। कोणत्या दिवशी काय झालं, किती सदस्यांनी हे केलं, कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते, वगैरे वगैरे अशा पद्धतीचे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि याचा वारंवार रिव्हिजन करणे आणि प्रश्न सोडवणे हाच पाठांतर करण्याचा किंवा ते लक्षात ठेवण्याचा मार्ग आहे। काय आहे पहिलं वाक्य? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली। भारत नावाचं प्रजासत्ताक राष्ट्र जे आहे ते सुरू झालं 26 जानेवारी 1950ला। त्याच्या 2 दिवस आधी 24 जानेवारी 1950ला संविधान सभेची शेवटची मीटिंग झाली आणि या 24 जानेवारी 1950ला 284 सदस्यांनी त्यांचे जे सिग्नेचर आहेत ते अपेंड केली, म्हणजे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या डॉक्युमेंटवरती त्यांच्या सह्या दिल्या। तर 24 जानेवारी 1950ला 284 सदस्य असा फॅक्टमध्ये त्यांनी फेरफार करून ते दिलेलं आहे। त्यामुळे 288 नाही तर 284 आहे आणि 26 जानेवारी 1950 असं न म्हणता शेवटची जी बैठक आहे 24 जानेवारी 1950ला झाली, तर त्या तारीख आणि आकडा दोन्ही त्यांनी चुकवलेला आहे। त्यामुळे पहिले विधान चुकीचं आहे। आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा फायनल ते झालं, म्हणजे लागू झालं, तेव्हा प्रिएम्बल प्रस्तावना त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली होती। प्रस्तावना ही घटनेच्या सुरुवातीला जरी येत असली तरी प्रस्तावनेचा समावेश हा भारताच्या घटनेमध्ये सर्वात शेवटी, म्हणजे सगळे बाकीचे मुद्दे टाकल्यानंतर, इन्सर्ट केल्यानंतर, बाकीचे भाग टाकल्यानंतर मग सर्वात शेवटी प्रस्तावना एनॅक्ट केली गेली आहे। सर्वात शेवटी एनॅक्ट केली गेली आहे म्हणजे तिचं इन्सर्शन सर्वात शेवटी झालंय, परंतु तिचं कॉन्स्टिट्यूशनमधलं स्थान मात्र प्रथम आहे। समजून घ्या मी काय बोलतोय। ती कॉन्स्टिट्यूशनच्या पुस्तकात सुरुवातीला जरी दिलेली असली तरी ती टाकली आहे सगळं टाकून झाल्यावर, इतर मटेरियल इन्सर्ट करून झाल्यानंतर ती टाकलेली आहे। प्रिएम्बल होतं 395, 395 आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद होते आणि 8 शेड्यूल होते, 8 परिशिष्ट होते। अशा पद्धतीनं ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन तुमचं होतं। पुढचं दुसरं आणि तिसरं वाक्य जे आहे ते तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमधल्या कोणत्या तरतुदी कुठून प्रेरित झालेल्या आहेत त्याच्यावरचं आहे। कायद्याने घालून दिलेली पद्धती हे जे तत्व आहे हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे, हेही विधान चुकीचं आहे। प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ
हे जपानीज कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं गेलेलं आहे, जपानच्या संविधानातनं आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. दोन प्रकारे साध्या शब्दात जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर दोन प्रकारे न्यायालय काम करत असतात. न्यायालय साधारणतः दोन प्रकारे काम करत असतात. एक असतं प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, आणि दुसरं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्यानं स्थापित केलेली प्रक्रिया, असं आपण याला मराठीत म्हणू शकतो. भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते या पद्धतीने काम करतं आणि हे आपण जपानच्या संविधानामधून प्रेरित होऊन तरतूद घेतलेली आहे. आणि अमेरिकेचं जे फेडरल कोर्ट आहे किंवा अमेरिकेची ज्युडिशरी जी आहे ती या प्रक्रियेचा अवलंब करते. आता काय आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ? साध्या शब्दात सांगायचं ठरलं तर भारताची जी न्यायपालिका आहे ती काय चेक करते की एखादा कायदा जर करण्यात आला, एखादा कायदा जर करण्यात आला किंवा एखादी कृती जी काही करण्यात आली ती त्या नियमाच्या कक्षेत आहे का. म्हणजे उदाहरणार्थ संसदेने एखादा कायदा पारित केला तर संसदेला तो कायदा पारित करण्याचा अधिकार आहे का, तो विषय संसदेच्या कायद्याच्या अधिकाराच्या कक्षेत येतो का, तो तुमच्या कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करतो का. असं जर असेल ते सगळं त्यांच्या कंडिशन्स फुलफिल होत असतील तर त्या कायद्याला स्वीकृती दिली जाते ज्युडिशरीकडून. म्हणजेच काय की त्याचं पुढे काय होईल, तो समाजासाठी किंवा इकॉनॉमीसाठी घातक आहे का, तो किती त्याच्यामध्ये रिझनेबिलिटी आहे, त्याची वायबिलिटी काय आहे, अशा गोष्टी आपल्याकडे चेक केल्या जात नाही. या उलट मात्र ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेमध्ये ते तर चेक केलंच जातं की नियमात आहे की नाही, परंतु त्याचबरोबर त्याची रिझनेबिलिटी काय आहे, त्याचा पुढे इम्पॅक्ट काय होणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे, त्याचा भविष्यात प्रवास काय होणार आहे, त्याचा एकंदर पुढे इम्पॅक्ट काय राहील, असा सगळा पुढचा विचार करून त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. म्हणजे इथे थोडंसं अधिकची पॉवर ज्युडिशरीकडे असते, थोडीशी अधिकची पॉवर ज्युडिशरीकडे असते, तेवढी पॉवर भारताच्या सुप्रीम कोर्टाकडे नसते. म्हणून अमेरिकेमध्ये ज्युडिशरी जी आहे ही मोर पॉवरफुल आहे बिकॉज इट फॉलोज द प्रिन्सिपल ऑफ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड इंडियन ज्युडिशरी और इंडियन सुप्रीम कोर्ट फॉलोज प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. सिंपल आहे. म्हणजे साधारणतः एखादा कर आहे, आपण जर साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं समजून घेण्यासाठी फक्त, की भारताच्या संसदेने एखाद्या आर्थिक निर्णय घेतला तर भारताचा सुप्रीम कोर्टाला समजा तो निर्णय चेक करायचा असेल, तो कायदा, तर ते फक्त चेक करेल की हां हे तुमच्या युनियन लिस्टमध्ये आहे का, हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चरचा काही भंग होतोय का, व्हायोलेशन होतंय का, तर नाही. पण ते याचा विचार करणार नाही मग त्याच्यातनं जनतेला काही खिशाला चटका बसतोय का, अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होत आहे का, याच्याशी भारतीय सुप्रीम कोर्टाला काही देणं घेणं नसणार आहे. परंतु हेच जर अमेरिकेच्या बाबतीत घडलं तर ते विचार करणार आहेत अरे मग इथे सामान्य माणसाला काही प्रॉब्लेम होईल का, इकॉनॉमी काही बुडेल का, वगैरे वगैरे. असं थोडंसं त्याच्या मागची रिझनेबिलिटी पर्यंत जाऊन थोडंसं त्या एक्झिक्युशनच्या आणि लेजिस्लेचरच्या अधिकारांच्या पुढे जाऊन ज्युडिशरी तो स्वतः निर्णय घेते की दिस इज गुड ऑर बॅड, म्हणजेच ती जास्त पॉवरफुल आहे. तर हे जे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ नावाचं तत्व आपण स्वीकारलंय ते जपानच्या कॉन्स्टिट्यूशनमधून स्वीकारलंय, ते त्यांनी जे दिलंय ते अमेरिकेच्या याच्यातनं स्वीकारलेलं नाही. अमेरिकेमध्ये मुळात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सगळं ते आहे. तिसरं विधान, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे. कालच आपण एक प्रश्न डिस्कस केला होता, आठवतंय का, की ऑस्ट्रेलियन संविधानातनं आपण समवर्ती सूची, जुने प्रश्न वारंवार कशा पद्धतीने त्यातली माहिती रिपीट होते याचं हे उदाहरण आहे. म्हणजे जेव्हा आपण हे स्वतः करतो ना, स्वतः हे डिस्कशन ऐकतो, त्या प्रश्नांचा एकदम शांतपणे जाऊन त्या प्रश्नाला भलं मोठं करून जेव्हा बघतो तेव्हा कळतं की अरे किती फॅक्ट्स, किती तथ्य वारंवार विचारले जातात. एक प्रश्नाचं जर आपण असं व्यवस्थित डिस्कशन केलं, ॲनालिसिस केलं तर आपल्याला कदाचित इतिहासातली पण एखादी गोष्ट क्लिअर होते, कदाचित इकॉनॉमिक्समधली पण एखादी गोष्ट क्लिअर होते, जॉग्रफीमधली पण गोष्ट क्लिअर होते. हॉरिझॉन्टली त्याचा फायदा होत जातो PYQ डिस्कशन्सचा. तर हे आपण काल डिस्कस केलं आहे की समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियन संविधानाकडून घेतली आहे. आणि आणखी त्याचबरोबर बोलताना मी सांगितलं होतं की समवर्ती सूची तर घेतलीच आहे, आणखी दोन गोष्टी आपण ऑस्ट्रेलियन संविधानाकडून घेतल्यात, त्या म्हणजे जॉईंट सिटिंग ऑफ द टू हाऊसेस ऑफ द पार्लमेंट, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही तरतूद पण आपण ऑस्ट्रेलियन संविधानातनं घेतलेली आहे. आणि फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स, आंतरराज्य जो काही व्यापार आहे
किंवा जे काही ट्रेड आणि कॉमर्स आहे हे सगळं फ्रीडमचं तत्त्वसुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानातनं घेतलं आहे. आणि त्याचबरोबर आपण ब्रिटिशांकडून काय काय घेतलं याचीही चर्चा आपण कालच्या डिस्कशनमध्ये केली होती की पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट, संसदीय शासन व्यवस्था, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, त्याच्यानंतर तुमची लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, कायदे निर्माण करण्याची प्रक्रिया, त्यानंतर एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप, बाय कॅम्ब्रलिझम, द्विगृही असणारं कायदेमंडळ, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, संसद सदस्यांना किंवा संसदेला असणारे विशेषाधिकार, त्यानंतर रिट्स, परमादेश जे आहेत आर्टिकल 32 मध्ये आपण जे देतो, अशा अनेक गोष्टी ब्रिटिश किंवा अगदी कॅबिनेट सिस्टीम जी आहे, मंत्र्यांची जी काही सगळी ती सेटअप आहे, हे सगळं ब्रिटिश सिस्टीममधून आपण स्वीकारलेलं आहे. तर तिन्ही विधानं ही अयोग्य आहेत आणि आपल्याला विचारलं योग्य कोणतं, तर वरीलपैकी एकही नाही. 91चा आन्सर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 92. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी प्रिएम्बल, प्रस्तावना, खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जिथे जिथे संदिग्ध असल्याचे आढळते, ॲम्बिग्विटी, तेथे तिथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. अविधान करेक्ट आहे. मग आता हे विधान खरं तर ॲनालिसिसमधून येतं आहे. या विधानाचा स्रोत जर आपण पाहिला तर काय स्रोत आहे, म्हणजे मुळात एक वाद साधारणतः किंवा एक टॉपिक आपल्याला याच्या संदर्भात बघता येतो, तो म्हणजे प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे की नाही याच्यावर एक चर्चा आपल्याकडे झालेली आहे. प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे की नाही, प्रस्तावना किंवा सरनामा हा घटनेचा भाग आहे की नाही. आज हे सत्य प्रस्थापित झालेलं आहे की हो, तो घटनेचा इंटिग्रल पार्ट आहे, भाग आहे. परंतु याच्यामध्ये काही टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 1960चा बेरुबरी युनियन खटला. 1960ला. याच्यामध्ये यांनी काय म्हटलं की प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहेच आहे, प्रस्तावना इम्पॉर्टंट आहेच आहे. प्रस्तावनेच्या मधून आपल्याला काय कळतं, इट इज की टू द माइंड्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकर्स. संविधानाच्या निर्मात्यांच्या मनात काय होतं ते ओळखण्याकरता प्रस्तावना मदत करते, ती खूप महत्त्वाची आहे. आणि जिथे जिथे ॲम्बिग्विटी आहे, जिथे जिथे घटनेच्या काय आर्टिकल्सबद्दल, प्रोव्हिजन्सबद्दल ॲम्बिग्विटी आहे, तेव्हा त्याचं स्पष्टीकरण, त्या संदिग्धतेचं स्पष्टीकरण देण्याकरता घटना जी आहे ती सहाय्य करत असते. हे सगळं विधानं जी आहेत ही बेरुबरी युनियन खटल्यातनं, सुप्रीम कोर्टातनं दिलेली आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स जे आहे तो त्यांनी विशद केलेला आहे. आणि तेच वाक्य त्यांनी तिथे अविधानामध्ये दिलेलं आहे बघा. पहिलंच तेच वाक्य आहे की सरनामा जे काही आहे तोच तुम्हाला स्पष्टीकरण देतो. परंतु असं असलं तरी बेरुबरी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. इम्पॉर्टन्स सांगितला, परंतु त्याच वेळेला ते सांगितलं की परंतु तो काही भाग मात्र कॉन्स्टिट्यूशनचा नाही. याला मग 1973 साली जी केशवानंद भारती खटला येतो गाजलेला, केशवानंद भारती वर्सेस केरळ स्टेट जे काही आहे, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, ह्या आम्ही सर्वोच्च न्यायालयाने जो बेरुबरी युनियन खटल्यामध्ये निर्णय दिलाय तो चुकीचा आहे. प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे, प्रस्तावना हा घटनेचा भाग आहेच. आणि पुढे LIC ऑफ इंडिया केस 1995ला LIC ऑफ इंडिया केस जी येते त्याच्यामध्ये पण त्यांनी हीच पोझिशन सांगितली की हो, प्रस्तावना हा घटनेचा इंटिग्रल भाग आहे, अविभाज्य भाग आहे, तो आहेच. लक्षात येते त्यावेळेचं, म्हणजे ती सगळी चर्चा जो आहे त्याचा आधार हा प्रश्न आहे की अविधान जे आहे हे बेरुबरीच्या त्या स्टेटमेंट्समधनं आलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की जिथे जिथे स्पष्टीकरण लागतं तिथे प्रस्तावना हेल्प करते, पण तरी तो भाग नाही. आणि मग केशवानंद भारती खटल्यात सांगितलं की असं चालणार नाही, प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. LIC ऑफ इंडिया केसनी ते त्याला आपण काय म्हणतो त्याचा पुनरुच्चार केला. इट रिइटरेटेड द फॅक्ट दॅट प्रिएम्बल इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे झालं त्या भाग असण्याबद्दल. आणि पुढे मग केशवानंद भारती खटल्यानेच सांगितलं की तो भाग आहे आणि त्याच्यामुळेच प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती करता येऊ शकते, अमेंडमेंट जी आहे ती होऊ शकते. आणि त्याच्यातूनच मग 42वी घटना दुरुस्ती कायदा झाला. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार प्रस्तावनेमध्ये 3 नवे शब्द टाकण्यात आले. कुठले शब्द? सोशलिस्ट,
समाजवादी, त्याच्यानंतर सेक्युलर धर्मनिरपेक्ष आणि इंटिग्रिटी, युनिटी आणि तिथे युनिटीच्या सोबत जोडून इंटिग्रिटी हा शब्द तिथे टाकण्यात आला. एकदाच घटना दुरुस्ती झाली आहे, त्याच्यामध्ये 3 शब्द जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत. ब विधान काय म्हटलंय, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली तशी ती सरनाम्यास दिलेली नाही, असं काहीही नाही. आपण मगाशीच पाहिलं की संविधान सभेनं त्याला मान्यता दिलेली आहे, एनॅक्ट करून टाकले, सर्वात शेवटी एनॅक्ट केलंय, परंतु ते एनॅक्ट केलेलं आहे. आणखी काय म्हटलंय प्रिएम्बलच्या याच्या बाबत की त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की जरी ते महत्त्वाचं असलं तरी देखील ते सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर ऑर एक्झिक्युटिव्ह नाही आहे किंवा ते लेजिस्लेचरला कुठल्याही अर्थाने काही करण्यास प्रोहिबिट पण करत नाही. जरी त्याच्यामधलं इसेन्स असला तरी देखील ते सोर्स ऑफ पॉवर नाही. आणि दुसरा मुद्दा, प्रस्तावनेतली जी तत्त्वे आहेत ती जस्टिसिएबल नाही, म्हणजे त्याचं जर पालन राज्यसंस्थेने केलं नाही तर तुम्हाला त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ब विधान चुकीचं आहे, ते तर कळतच आहे आपल्याला की संविधान सभेने त्याला इन्क्लूड केलंय, एनॅक्ट केलंय. अ विधान जे आहे ते करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 विधान अ बरोबर. प्रश्न क्रमांक 93 बघा, केंद्र राज्य संबंध फेडरलिझमचे जी काही तत्व आहेत ती, मी सध्या जी एक NCERT सिरीज घेतोय बघा सुभाष आयेच्या चॅनलवर, तुम्हाला त्याचं एक प्लेलिस्ट दिसेल की इयत्ता 9वी 10वी 11वी 12वी असं त्या सिरीजमध्ये आपण सगळे NCERT कव्हर करतोय. त्याच्यामध्ये फेडरलिझमचा चॅप्टर मी घेतलेला आहे. त्या फेडरलिझमच्या चॅप्टरमध्ये ही सगळी चर्चा येऊन गेलेली आहे. काय म्हटलंय त्यांनी, केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील कोणत्या विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. फेडरलिझम, संघराज्य प्रणाली किंवा संघराज्यवाद ज्याला आपण म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही आहे तुमचं, सेंटर जे काही आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट जे काही आहे याच्यामध्ये झालेलं पॉवर शेअरिंग, या प्रकारच्या पॉवर शेअरिंगला कोणत्या प्रकारचं पॉवर शेअरिंग म्हणतात, व्हर्टिकल पॉवर शेअरिंग, उभं असणारी मांडणीचं पॉवर शेअरिंग, व्हर्टिकल पॉवर शेअरिंग. आणि दुसरं एक पॉवर शेअरिंगचा प्रकार असतो तो म्हणजे तुमचं लेजिस्लेचर, तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि तुमचं ज्युडिशरी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यामधलं पॉवर शेअरिंग, याला हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग असं म्हणतात. आडव्या मांडणीचं पॉवर शेअरिंग आणि उभ्या मांडणीचं पॉवर शेअरिंग. इथे काय असतं, तिन्ही हे जे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स आहेत या एका लेवलवर आहेत आणि इथे मात्र काय आहेत, यांच्या लेवल ज्या आहेत ह्या ज्याला आपण म्हणतो 2 टायर साधारणतः जी सिस्टीम येते ती, आणि तिसरं टायर जे आहे किंवा टियर काय जो प्रोनाउन्स तुम्ही कराल ते म्हणजे तुमच्या लोकल बॉडीज. अशा पद्धतीने साधारणतः हे पॉवर शेअरिंग जे आहे ते आपल्याकडे झालेलं दिसतं. तर मग आता आपल्याकडे केंद्र हे साधारणतः स्टेटपेक्षा थोडंसं अधिक बळकट आहेच आहे. अशी दुसरी याला विरुद्ध अशी अवस्था असते ती म्हणजे युनिटरी सिस्टीम, एकात्मिक व्यवस्था, जिथे काय असतं, एकच तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट असतं आणि स्टेट गव्हर्नमेंट नसतातच, किंवा जरी असले स्टेट गव्हर्नमेंट तरी ते ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतात, सबऑर्डिनेट असतात, त्यांच्याकडे पॉवर शेअरिंग केलेलं नसतं. याला आपण युनिटरी सिस्टीम, एकात्मिक शासन व्यवस्था म्हणतो. जिथे अशा पद्धतीचं पॉवर शेअरिंग असतं त्याला आपण फेडरल पद्धतीची शासन व्यवस्था म्हणतो. मग आता भारतातल्या या फेडरल शासन व्यवस्थेची वर्णनं काही लोकांनी केली आहेत. त्याच्यामध्ये तुमचे केसी व्हियर आहेत, ग्रॅनविल ऑस्टिन आहे, ॲप्लेबी आहे, इतर सगळे मॉरिस जोन्स आहे. तर त्या प्रत्येकानं काय काय म्हटलेलं आहे हे मी वेगवेगळ्या टेस्ट सिरीजमध्ये याच्या आधी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यातूनच आलेला हा प्रश्न आहे. मग आता केसी व्हियर यांनी काय म्हटलंय, तर पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आहे की एकात्म राज्याची, म्हणजे हे जे आपण बघितलं युनिटरी सिस्टीम, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे. इट इज युनिटरी स्टेट विथ सबसिडियरी फेडरल फीचर, म्हणजे एका अर्थानं केंद्र तुमचं बळकट आहे, हे एका अर्थानं युनिटरी आहे आणि सबसिडरी फीचर म्हणजे प्रायमरीली तुम्ही युनिटरी आहात. प्राथमिक दृष्ट्या पाहिलं तर केंद्राकडे खूप जास्त अधिकार आहेत. म्हणजे हे काय म्हटलंय की एका अर्थानं हे युनिटरीच आहे, फक्त त्याच्यामध्ये सबसिडरी फेडरल फीचर म्हणजे जे वाटपाचे जे मुद्दे आहेत ना हे दुय्यम पद्धतीने येतात की युनिटरी असण्याकडे कल आहे
तिकडं झुकलेलं आहे, परंतु फेडरलिझमची तत्व आनुषंगिक किंवा दुय्यम पद्धतीची त्याच्यामध्ये येत राहतात. रादर दॅन फेडरल स्टेट विथ सबसिडरी युनिटरी फीचर. असं नाही आहे की तुमचं स्टेट्सकडे पॉवर जास्त आहेत आणि मग युनिटरी फीचर कमी आहे, तर असं नाही आहे. युनिटरी फीचर खूप जास्त आहेत, स्टेट्सकडे पॉवर कमी आहेत आणि फेडरल फीचर कमी आहेत असं केसी व्हियर यांनी म्हटलंय. हे विधान करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 4. आणि म्हणजेच त्याला त्यांनी जो भारतीय संबंधात केसी व्हियर यांनी शब्द वापरला आहे तो म्हणजे इट इज क्वासी फेडरल. केसी व्हियर यांचं वर्णन काय आहे? क्वासी फेडरल. क्वासी फेडरल, अर्ध संघराज्यवाद, अर्ध संघराज, क्वासी अर्ध फेडरल जे काही आहे ते भारताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पॉल ॲप्लेवी यांनी काय वर्णन केलंय? एक्स्ट्रीमली फेडरल. दुसऱ्या विचारवंतांनी म्हटलं की याला हे आत्यंतिक फेडरल आहे. मॉरिस जोन्स यांनी त्याला बार्गेनिंग फेडरलिझम म्हटलंय, वाटाघाटीचे संघराज्य की वाटाघाटी चालतात तिकडे सेंटर स्टेटमध्ये. आणि ग्रॅनविल ऑस्टिन यांनी याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारी संघराज्यवाद असं म्हटलेलं आहे. तर या चौघावरती प्रश्न येऊ शकतात की त्यांनी कोणत्या शब्दात वर्णन केलेलं आहे ते लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 94, खालील विधाने विचारात घ्या. पंचायती राज व्यवस्थेवरचा प्रश्न आहे बघा. पंचायती राज व्यवस्था भारताची, महाराष्ट्राची, आणि त्याच्यातल्या त्याच्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे त्याच्यामधला हा प्रश्न. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. विधान चुकीचं आहे, विधान चुकीचं आहे. ग्रामसभेचे कार्यवृत्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ग्रामसभेशी संबंधित, कालच आपण उल्लेख केला कलम 7 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेच्या बैठका जे काही आहे कलम 7 मध्ये त्या संबंधित तरतूद आहे. आणि काय म्हटलं मग त्या ग्रामसभेच्या याच्यामध्ये झालेलं कार्यवृत्त आणि इतर जे काही सगळं तुमचं रेकॉर्ड्स आहेत यांचं रक्षण करणं, ते व्यवस्थित ठेवणं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अवैधरित्या फेरफार न होऊ देणं ही कोणाची संयुक्त जबाबदारी असते? ॲज पर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणाची जबाबदारी असते? तर त्या ग्रामपंचायतीचा सचिव, ग्रामसचिव ज्यांना आपण म्हणतो, आणि सरपंच या दोघांची ती संयुक्त जबाबदारी असते. सचिव आणि सरपंच, प्रश्नामध्ये सरपंच आणि उपसरपंच असं म्हटलेलं आहे. त्यामुळं अविधान जे आहे ते चुकीचं ठरतं. प्लेन फॅक्ट आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेच्या बैठका कलम 7 मध्ये ज्या तरतुदी आहेत 1 by 1, माझी जी पद्धत आहे, मी GS2 जे लोकल बॉडीज शिकवतो जुन्या सिलेबसमधलं जे आहे, तिथेही मी अनेकदा सांगितलेलं आहे की सरळ पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम काढायचा, त्यातले ठळक ठळक मुद्दे अंडरलाईन करून वाचून जायचे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधले सरपंच, उपसरपंच, अविश्वास ठराव, बैठका, हे ग्रामसचिव, याच्यातले महत्त्वाचे टॉपिक जे काही आहेत ते काढून वाचून जायचे. काय पुस्तक वाचायचं, काय वाचायचं ह्याबाबत मी काही रेकमेंड करत नाही. सरळ गव्हर्नमेंट डॉक्युमेंट त्याच्यामधले मुद्दे आपण स्वतः हायलाईट केले तरीही आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. सो अविधान चुकीचं आहे. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. सो विधान जे आहे ते करेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये काही हेच नाही, अनेकदा ते विचारलं गेलेलं आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा, ग्रामसभेचा जो काही हा कार्यवृत्त असतो जो प्रश्नामध्ये विचारलाय, त्या कार्यवृत्ताची जी काही सगळी काय आपण म्हणतो जबाबदारी आहे ती सचिवाकडे असते. पण जर सचिव अवेलेबल नसेल, कार्यवृत्ताचा मुद्दाच आला आणि ते आठवलं म्हणून सांगतो, जर ग्रामसचिव अवेलेबल नसेल तर सरपंच त्या गावातील शाळा जी काही आहे तिचे शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका किंवा तलाठी अशा कोणाहीकडे त्या कार्यवृत्ताची जबाबदारी देऊ शकतात. ग्रामसभेच्या बैठकी कलम 7, वर्षात किमान आपल्याला माहिती आहे की कमीत कमी काय आहे 4 सभा घेणे एका वित्तीय वर्षामध्ये, म्हणजे तुमच्या 1 एप्रिल ते 31 मार्चमध्ये 2 सभांमध्ये मग ऑब्व्हियस आहे 4 महिन्यांपेक्षा जास्त गॅप नको. आणि सरपंच उपसरपंच सभा त्या किंवा त्या बैठका ज्याला आपण म्हणतो त्या बोलवत असतात. विधान बरोबर. 94 हा सुद्धा पुन्हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमावरचाच प्रश्न. अविधान, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव
त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. अविधान करेक्ट आहे. एकदा ठराव पारित झाला, पुन्हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 37 कलमामध्ये ग्रामपंचायतीचे ठराव या संबंधीची तरतूद आहे. 37 मध्ये तरतूद आहे की एकदा पारित झाला की जर तुम्हाला त्याच्यात चेंज करायचा असेल तर 3 महिन्यानंतर तुम्ही तो करू शकता साध्या बहुमताने, आणि 3 महिन्याच्या आत जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्याकरता मग तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी एका अर्थाने 2/3 2/3 बहुमत ते लागतं. तेच ब विधानामध्ये म्हटलेलं आहे की जर एकूण सदस्य संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल करता येणार नाही. तुम्हाला 2/3 इतकं बहुमत असेल तरच तुम्ही 3 महिन्याच्या आत करू शकता. 3 महिन्यानंतर साध्या बहुमताने करू शकता. सो अ आणि ब कलम 37 लक्षात ठेवा. अ आणि ब करेक्ट आहे. कलम 37 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामपंचायतीचे ठराव आणि त्याच्यातले फेरफार. प्रश्न क्रमांक 96 थोडासा कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? द ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन एमेनेट्स फ्रॉम द डॉक्ट्रिन ऑफ. थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की काय आहे, कुठलं तत्व जर आपण पाहिलं जे ओरिजिन म्हणून मानता येतं. कशाचं? ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स. ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स, प्रशासनाच्या जे काही कार्य आहे त्याच्यावर न्यायालयाचं नियंत्रण असणं, हे कुठल्या तत्वातून आलेलं आपल्याला दिसतं. मग आता जर सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हटलं, सेपरेशन ऑफ पॉवर लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, तर याच्यामध्ये त्यात जाण्याचं काही कारण नाही. इथला हा मुद्दा कॉमन सेन्सने आपल्याला कळतो की इथं काही नाही आहे. दुसरं डेलिगेटेड लेजिस्लेशन, पर्याय क्रमांक 3 मध्ये जे आहे प्रत्यायुक्त विधिविधान, मराठीत काय म्हणतात? प्रत्यायुक्त विधिविधान. डेलिगेटेड लेजिस्लेशन काय असतं? संसदेमध्ये कायदा पास होतो परंतु संसद सदस्यांकडे त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीजला भागवण्याकरता विशेष स्पेशल स्किल असं नसतं आणि त्यामुळे मग ते एक्झिक्युटिव्हकडे फर्दर ऑपरेशन्ससाठी ते देऊन टाकतात. तो जो काही कायदा आहे फक्त त्या कायद्याचा आराखडा एक्झिक्युटिव्हला चेंज करता येत नाही. म्हणजे एका अर्थानं बारकाव्यांसाठी आणि टेक्निकल मॅटर्ससाठी ते एक्झिक्युटिव्हला पॉवर देऊन टाकतात. आम्ही कायदा पास करतो, तुम्ही बारीक बारीक डिटेल त्याच्यामध्ये भरा, फक्त कायद्याचा सांगाडा काय तो बदलू नका. म्हणजे थोडक्यात लेजिस्लेशन करण्याची पॉवर ते डेलिगेट करतात. इथंही काही त्याचा संबंध लागत नाही. त्यामुळे 3 आणि 4 बाद होतो. कन्फ्युजन होतं ते ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रूल ऑफ लॉमध्ये. ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रूल ऑफ लॉ. आता ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे? न्यायिक पुनर्विलोकन, की तुमचं लेजिस्लेचर, तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन ह्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचं ते कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहेत की नाही, व्हॅलिड आहेत की नाही, अनकॉन्स्टिट्युशनल आहेत का, हे चेक करण्याचं काम जे आहे हे तुमची न्यायपालिका करत असते. थोडक्यात तुमच्या लेजिस्लेचरनं, एक्झिक्युटिव्हनं घेतलेल्या निर्णयांना रिव्ह्यू करण्याचं काम, ते कॉन्स्टिट्युशनच्या दर्जात आहेत की नाही हे चेक करण्याचं काम न्यायपालिका करते. त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो, न्यायिक पुनर्विलोकन. बऱ्याच जणांना हा मुद्दा करेक्ट वाटतो की हा इथून ओरिजिनल झालेला आहे. पण ज्युडिशियल रिव्ह्यू हे काय आहे? ही एक यंत्रणा आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे? ही एक यंत्रणा आहे. म्हणजे तुमचं लेजिस्लेचर, तुमचं एक्झिक्युटिव्ह किंवा ओव्हरऑल तुमचं प्रशासन ह्यांनी केलेल्या कृत्यांना ज्युडिशियल रिव्ह्यू घेणं हे न्यायपालिका करत असते. करेक्ट आहे. हे याच्यातून तुमचा यांच्यावरचा कंट्रोल जो आहे तो एक्झिक्यूट होतोय. तुम्ही यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा एक मेकॅनिझम ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. तुम्ही यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं एक मेकॅनिझम, एक तंत्र ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. उद्या समजा एखादी छोटी डेमोक्रेसी असली आणि त्यांच्यामध्ये समजा असं असलं की बाबा त्याच्यामध्ये 10 लोक आहेत, 20 लोक आहेत, 500 लोक आहेत, तर त्या लोकांची एखादी संघटना असेल ती या ॲडमिनिस्ट्रेशनवर निर्णय त्यांचा रिव्ह्यू घेत जाईल. तर मग काय आहे? हा जो काही मुद्दा आहे हा एका अर्थाने ॲनालॉगस आहे. म्हणजे आपल्याकडे एक इन्स्टिट्यूशन आहे जी यांच्या कृत्यांवरती वचक ठेवते. प्रश्न त्यांनी तोच विचारला की यांनी यांच्या कृत्यांवरती वचक ठेवण्याचं जे तत्व आहे त्याचा उगम काय आहे? हे झालं याचं मेकॅनिझम. हे मेकॅनिझम झालं की ज्युडिशरी कंट्रोल करते आणि त्याच्यानुसार त्यांचा ज्युडिशरी रिव्ह्यू करते, त्याच्यानुसार त्यांचा कंट्रोल राहतो. पण हे कुठून येतंय? हे का कंट्रोल करतायत? असं कुठलं सिस्टीम आपण स्वीकारलेली आहे की न्यायपालिका रिव्ह्यू घेते, न्यायपालिका यांच्यावर कंट्रोल करते? तर ते तत्व आहे ते म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ काय सांगतं? कायद्याचे राज्य ही संकल्पना काय सांगतं? तर माणसांचे नाही
कायद्याचे राज्य म्हणजे काय? नो आर्बिट्ररीनेस इन द रूल. मनमानी कारभारास नकार म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉचं प्रिन्सिपल पहिलं काय येतं? नो आर्बिट्ररीनेस. म्हणजे राजा बदलला की कायदे बदलले असं नाही. कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे सरकार बदलू द्या, काही होऊ द्या, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या दायऱ्यातच काम करावं लागेल. दॅट इज कायद्याचे राज्य. आणि म्हणून मनमानी नाही. मग मनमानी जर करायची नसेल तर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तुम्ही चालताय की नाही ते चेक करावं लागेल. आणि ते चेक करणारी यंत्रणा ज्युडिशरी आहे. ते चेक करणारी यंत्रणा न्यायपालिका आहे. मग ती न्यायपालिका तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर, लेजिस्लेचरवर, एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल करते विथ द हेल्प ऑफ द टूल नेम्ड ॲज ज्युडिशियल रिव्ह्यू. रिव्ह्यू घेऊन ती कंट्रोल करते आहे. परंतु याचं मूळ जर पाहिलं तर कायद्याचे राज्य ही संकल्पना आपण जी स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं, ब्रिटिश सिस्टीममधनं स्वीकारलेल्या रूल ऑफ लॉमुळं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जे आहे किंवा लेजिस्लेचरवरचं कंट्रोल आहे, एक्झिक्युटिव्हवरचं कंट्रोल आहे, हे एक्झिक्यूट होत असतं, याची अंमलबजावणी होते. म्हणजे आणखी मागे जायचं ठरलं तर बेसिस हा रूल ऑफ लॉ असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं आन्सर आहे. 97 बघा, राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? पुंछी कमिशन केंद्र राज्य संबंधांसंबंधीचा सन 2007 साली बसवण्यात आलेला जस्टिस मदन मोहन पुंछी, भारताचे माजी सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आलेला आयोग, आणि यांनी अनेक शिफारशी केल्या. जसं सरकारी आयोग आपण काल परवा पाहिलं, तसंच पुंछी कमिशन. जुन्या टेस्ट सिरीजमध्ये अनेक प्रश्न आहेत पुंछी कमिशनवर. तर त्याच्यामध्ये त्यांनी राज्यपालांच्या पदाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्यात. त्यातली चुकीची कोणती ते विचारलंय. पहिली जी दिली आहे ना ती करेक्ट आहे. त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. हे करेक्ट आहे की त्यांना एखाद्या वेळेला जर स्वतःचं डिस्क्रिशन वापरायचं ठरलं, स्वयंनिर्णयाचा अधिकार, की कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर जर त्यांनी काही मिसकंडक्ट केलेलं असेल तर तो अधिकार त्यांना असावा. ही रेकमेंडेशन दिलंय. राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. एक्झॅक्टली पुंछी कमिशनने हे वाक्य वापरलेलं नाहीये. पुंछी कमिशननं काय म्हटलंय, जर दुसरं विधान कन्फ्युजन होऊ शकतं. पुंछी कमिशननं काय म्हटलंय, प्रेसिडेंटची जी इम्पिचमेंटची प्रोसिजर आहे, महाभियोगाची जी प्रक्रिया आहे, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी जी महाभियोगाची जी प्रक्रिया आहे, मग काय प्रक्रिया आहे भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी? आपल्याला माहिती आहे की कुठल्याही सभागृहातल्या 1/4 सदस्यांनी जर तसं मांडलं की असा प्रस्ताव आम्हाला आणायचा आहे, तर तो 14 दिवसांची आगाऊ नोटीस राष्ट्रपतींना द्यावी लागते. कुठल्याही सभागृहातल्या 1/4 लोकांनी जर म्हटलं की प्रस्ताव आणायचा आहे तर तसा आणला जातो. त्या सभागृहामध्ये एकूणच्या 2/3 इतक्या बहुमतानं ते पारित करावं लागतं. त्यानंतर ते दुसऱ्या सभागृहात जातं. राष्ट्रपतींना त्या चौकशीच्या केसमध्ये तिथं उपस्थित राहता येतं. दुसऱ्या सभागृहात सुद्धा जर टोटलच्या 2/3 इतक्या बहुमताने ते पारित झालं तर राष्ट्रपतींवरचा महाभियोग जो आहे तो हे होतो, सक्सेसफुल होतो आणि त्यांना पदावरनं जावं लागतं. ही साधारणतः प्रेसिडेंटची इम्पिचमेंटची प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये पुंछी कमिशननी काय म्हटलंय, जसं घटक राज्यांचे राज्यपाल आहेत त्यांना राष्ट्रपतींच्या मर्जीने कधीही काढता येतं, तसं न करता राष्ट्रपतींची जी महाभियोगाची प्रक्रिया आहे ती, ज्याला आपण काय म्हणूया, एका अर्थानं त्यांनी जो शब्द तिथे वापरलाय म्युटाटिस म्युटांडिस, म्युटाटिस म्युटांडिस जी लॅटिन टर्म आहे. म्युटाटिस म्युटांडिस म्हणजे काय, इथे जे तुम्ही केलं ते इकडे ॲनालॉगस करस्पॉन्डिंग पद्धतीने राबवावं. म्हणजे इथे जर तुम्ही लोकसभा आणि राज्यसभा वापरत असाल किंवा इथे लोकसभा म्हणत असाल तर इथे मग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हटलं पाहिजे. इकडे 2/3 आहे तर इकडे 2/3 केलं पाहिजे. इथे काय 14 दिवसांची नोटीस आहे तर इथेही ती दिली पाहिजे. थोडक्यात या प्रोसिजरला इकडे रिप्लिकेट करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. म्युटाटिस म्युटांडिस विथ द प्रोसेस ऑफ प्रेसिडेन्शियल इम्पिचमेंट असं पुंछी कमिशनने म्हटलंय. हे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने काय केलं की राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावानं, म्हणजे त्यांनी काय केलं की त्याचा अर्थ घेऊन ते वाक्य बनवलं. खरं तर हे वाक्य असं द्यायला नको होतं. त्यांनी ते म्युटाटिस म्युटांडिसचं जे प्रिन्सिपल आहे की जी पद्धत राष्ट्रपतींच्या महाभियोगाबाबत केंद्रात लावली जाते ती पद्धत घटक राज्यांमध्ये लावली जावी, ॲनालॉगस हाऊसेसला कन्सिडर करून, असं म्हणायला पाहिजे होतं. पण बाय अँड लार्ज हे सेकंड विधान करेक्ट आहे. तिसरं विधान, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील, विधान चुकीचं आहे.
तिसरं चुकीचं आहे, कारण सेकंड बरोबर आहे. आपण आत्ताच पाहिलं कशा पद्धतीने रिमूव्ह करायचं आहे ते दिलेलं आहे, त्यामुळे राज्यसभा वगैरे तिथे येत नाही. सो थर्ड जे आहे ते रेकमेंडेशन दिलेलं नाही. आणि चौथं, आर्टिकल 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना हवे असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाही. कालच आपण 163 167 डिटेल बोर्डवर मी PYQ मध्ये डिस्कस केलेले आहेत, आठवतात का? स्टेट एक्झिक्युटिव्ह काल आपण सगळे डिस्कस केले. पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांची कर्तव्य शिकवत होतो त्यावेळेला की कशा पद्धतीने एड अँड ॲडव्हाइस असतं आणि ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा तिथे उल्लेख तो येतो. तर इथं काय म्हटलंय की राज्यपालांनी त्यांच्या सल्ल्यानेच काम करावं, मनमानी पद्धतीने काम करू नये, मनमानी पद्धतीने अधिकार वापरू नयेत. महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो. आणि मग आणखी त्यांनी राज्यपालांच्या अपॉइंटमेंटविषयी बोलले की एमिनंट पर्सन असावा, तो शक्यतो राज्याच्या बाहेर असावा, लोकल पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व नसावा किंवा रिसेंट पास्टमध्ये राजकारणात नसावा वगैरे वगैरे. फिक्स टेन्युअर असावा, त्यांना प्रेसिडेंटच्या ज्याला आपण काय म्हणतो स्वीट विलनी मनमर्जी पद्धतीने काढून टाकण्यात येऊ नये. म्युटाटिस मिटांडिस जे आहे प्रेसिडेंटच्या इम्पिचमेंटच्या नुसार त्यांना काढून म्हणजे काढता यावं, अशा अनेक तरतुदी किंवा रेकमेंडेशन्स तिथे आहेत. पर्याय क्रमांक 3 ची रेकमेंडेशन दिलेली नाही. 98 सिंपल आहे, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान RGSA. आता हा 2021ला त्यांनी काय विचारलं, कारण 2022ला ती सगळी चर्चा होती ज्याला आपण काय म्हणतो की रिवॅम्प्ड असं RGSA, थोडंसं बदल करून RGSA जे आहे ते लागू करण्यात आलं होतं. 15वा वित्त आयोगाचा जो कालखंड आहे साधारणतः 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026, तर त्याला कोटर्मिनस असं त्याच्यातल्या शिफारशी लागू करण्यात येणार होत्या. सो त्याची सेंट्रल स्कीम आहे, त्यावेळेला त्याची चर्चा होती. तर त्याचं सिंपल आन्सर काय, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना. पर्याय क्रमांक 1. आणि हे ज्या RGSA मध्ये नवीन तरतुदी आल्या होत्या की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत SDG आहेत, तर ते गावाच्या पातळीवर कसे राबवता येतील आणि काय या संदर्भात त्यात नवीन तरतुदी तेव्हा त्या नवीन प्रोग्राममध्ये लॉन्च करण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 99 थोडासा करंटचा तो प्रश्न होतो. खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समिती PAC पब्लिक अकाउंट्स कमिटी, लोकलेखा समिती जी फिनान्शियल कमिटी आहे, तुमची वित्तीय समिती आहे, संसदेची समिती, 7 सदस्य राज्यसभेचे असतात. विधान जे आहे ते करेक्ट आहे. टोटल मेंबरशिप किती आहे PACची? 22, 15 लोकसभा, 7 राज्यसभा. पहिल्यांदा स्थापन झाली 1921 मध्ये. कुठल्या कायद्यानुसार? भारत शासन कायदा 1919. मॉन्टेगी चेम्सफोर्डची चर्चा आपण जी काल परवा केली त्याच्यानुसार तयार झालेला भारत शासन कायदा आणि त्याच्या तरतुदीनुसार 1921 मध्ये पहिल्यांदा लोकलेखा समिती स्थापन झाली. 1967 पासून या लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे तो विरोधी पक्षाचा असावा असा संकेत तयार झाला, कन्व्हेन्शन तयार झालं. प्रत्येक वर्षी याचे सदस्य जे आहेत ते निवडून येत असतात 1 वर्षाकरिता आणि मंत्री या समितीचे सदस्य असू शकत नाही. आणि मेजर काम काय आहे? टू एक्झामाइन ऑडिट रिपोर्ट्स ऑफ CAG. भारताचे जे काय लेखापाल आहेत तुम्ही म्हणतात कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्यांचे जे ऑडिट रिपोर्ट आहेत त्याची तपासणी करणे, लेड बिफोर पार्लमेंट, जे राष्ट्रपतीने संसदेसमोर ठेवलेले असतात त्याची तपासणी करणे हे यांचं मेजर काम असतं. म्हणूनच CAGला लोकलेखा समितीचा फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड असं म्हटलं जातं. हेही प्रश्न अनेकदा आलेले आहेत थोडक्यात. आणि यांचे लिमिट्स काय आहेत? पोस्टमॉर्टम पद्धतीचं काम आहे, खर्च तो सगळा होऊन गेल्यानंतर ते एक्झाम करतात अकाउंटचं. आणि दुसरं पॉलिसीशी संबंधित यांना अधिकार नसतात. सो फक्त ब जे आहे हे विधान असत्य आहे की लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल, असं काही नाही आहे. नियमात वगैरे असं म्हणत नाही आहे. बेसिक काय आहे ते कन्व्हेन्शन आहे, संकेत आहे, रूल बुकमध्ये ते येत नाही. त्यामुळे फक्त ब असत्य आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 100. ओम्बड्समन प्रथम लोकपाल कोणाची आहे? पिनाकी चंद्रघोष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष. ओरिजिन काय आहे लोकपालचं आपल्याला माहिती आहे. 1809 मध्ये स्वीडन नावाच्या राष्ट्रातनं ओम्बड्समनची संकल्पना आली की पब्लिक ऑफिशियल जे असतात, जे काही सेवक असतात, हे लोकसेवक किंवा काय आपण म्हणूया त्यांना नोकरदार म्हणूया साध्या भाषेमध्ये, त्यांचं जे मिसकंडक्ट आहे, मिसबिहेवियर आहे हे वाढायला लागलं
आणि त्याच्यातनं ओम्बड्समनची संकल्पना जन्माला आली. भारतातलं जे पहिलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन आहे ARC प्रशासकीय सुधारणा आयोग मोरारजीभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त या दोन संस्थांची निर्मिती रेकमेंड केली होती आणि तदनुसार मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 पारित झाला आणि त्याच्यानुसार मग लोकपाल नावाची संस्था आकाराला आली की त्याच्यामध्ये एक लोकपाल अध्यक्ष आणि मॅक्सिमम 8 सदस्य असतील आणि यांची नेमणूक करणारी एक स्पेशल कमिटी असेल ज्याच्यामध्ये पंतप्रधान असतील, ज्याच्यामध्ये तुमच्या लोकसभेचे सभापती असतील, ज्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते असतील आणि ज्याच्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश असतील आणि आणखी 5वे सदस्य जे राष्ट्रपतींकडून एक एमिनंट ज्युरिस्ट जे असतील त्यांची नेमणूक केली जाईल. आणि असं साधारणतः ते झालं आणि कायदा पारित केल्यानंतर एक 5-6 वर्षांनी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नेमणूक पहिले लोकपाल म्हणून करण्यात आली. मध्ये हे 2-1 वर्ष पद पुन्हा रिक्त होतं आणि आता रिसेंटली जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नियुक्ती लोकपाल म्हणून करण्यात आलेली आहे रिसेंट जर तुम्ही ॲक्टिव्हिटी पाहिली तर. सो प्रश्न इथे कंप्लीट होतात. तर 2021चा जो पेपर आहे त्यातल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं डिस्कशन आपण संपवलेलं आहे. आणखी PYQचं डिस्कशन घेऊन आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.